रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। खोपोलीवरून पनवेलला आपल्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असलेल्या आदिवासी तरुणाचा फास्टॅग मधील बॅलन्स संपल्याने टोलची पावती घेऊन देखील आदिवासी तरुणाला जबरी मारहाण करणाऱ्या शेडूम टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करून अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। शेडूम टोलनाका वसुलीचा अड्डा बनलेला असून टोलनाक्यावरील फास्टॅग यंत्रणेत अनेक वेळा त्रुटी आढळून येतात। स्कॅनरमध्ये त्रुटी असल्याने फास्टॅग स्कॅन होत नाही, त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे। वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागत आहेत, तरी टोल वसुली जोरात सुरू असते। शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात शेडूम टोलनाक्यावरील कर्मचारी हे गुंडगिरी, दमदाटी करण्यात अग्रेसर आहेत। वाहतूक कोंडीची तक्रार केल्याच्या प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात व दमदाटीही यावेळी केली जाते। हार्ट पेशंट असलेल्या मंथन शीर या आपल्या वडिलांना पनवेल येथे औषधोपचाराकरिता घेऊन जात असताना शेडूम टोलनाक्यावरील पोहोचल्यावर गाडीतील फास्टॅग मधील बॅलन्स संपल्याने लक्षात आले असता आपण आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते आहोत आणि वडिलांना दवाखान्यात अर्जंट घेऊन जात असल्याने गाडी सोडण्यात यावी अशी विनवणी केली। आपले स्वतःचे ओळखपत्र देखील दाखवले, तरी देखील गाडी सोडली नसल्याने त्याने रीतसर टोलची पावती फाडून जात असताना ओळखपत्र दाखवणारा तरुण हा आदिवासी असल्याचे पाहून त्याच्या अंगावर कार्ड फेकून शिवीगाळ करत मारहाण केल्याचे मंथन शीर यांनी सांगितले। मंथन याच 5 ते 6 जणांच्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या टोळक्याने तरुणाला व त्याच्या वडिलांना मारहाण केल्याने त्याच्यावरील अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी आदिवासी संघटनेकडून होत आहे। मी जयवंत माधुशी, मी राहिला कंपोस्ट खोपोली आहे, विहारी ठाकूरवाडी इथे राहतोय। तर आम्ही माझं एंजिओग्राफी झालेली आहे आणि त्याची चेकअपसाठी मला बी आणि जे हॉस्पिटल कामोठे बागुल डॉक्टर यांच्याकडे जायचं होतं। त्यासाठी मी मुलाला ड्रायव्हिंग करायला सांगितली आणि खोपोलीतून निघाल्यानंतर आम्ही लगेचच शेडूम टोलनाक्यावर पोहोचलो। तर त्या अधिकाऱ्यांना मी फास्टॅग दाखवला, फास्टॅगमध्ये बॅलन्स नाही म्हणून असं त्यांनी सांगण्यात आलं। तर त्यानंतर आम्ही त्यांना एक आदिवासी समाजाचं कार्ड दाखवलं की बाबा आपली गाडी इथं फ्री केलेली आहे, यांना सोडतात इथून नेहमी। तर त्यांनी तो कार्ड आपला आदिवासी समाजाचा 3 वेळा पाहिला आणि 3 वेळा फेकून दिला त्यांनी। एकदा त्यांनी बघितला आणि परत त्यांनी मागितला मला परत दाखवा, परत त्यांनी फेकून दिला। आणि त्यानंतर मग आम्ही काय केलं की बाबा माझा टॅक्स घेतो, माझ्याकडे आता कॅश आहे, कॅश घेतली, आम्हाला पावती दिली आणि त्यांनी अशी धमकी देण्यात आली का तू आता हॉस्पिटल चाललाय तर तुला आम्ही इथं जिवंत ठेवत नाही, तुला आम्ही मारहाण। मग त्याने धमकी दिली मला त्यांनी आणि जातीची शिवीगाळी केली त्यांनी आणि एक समाजाचा अपमान म्हणून एक हा कार्ड फेकला। त्याचं मला खूप दुःख वाटलं की बाबा एक आदिवासी समाजाचं जर मी रायगड जिल्हाध्यक्ष पद आहे माझ्याकडे आणि तो जर कार्ड फेकला जातो तर मला माझ्या समाजाची कुठेतरी दखल हे लोक घेत नाही। आणि ह्या लोकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या टोलनाक्यावर जे लोक कर्मचारी बसवलेत ते अक्षरशः गुंडगिरी पद्धतीने वागतात आणि 7 लोक मिळून त्यांनी माझ्या मुलाला मंथन शीर याला मला जबर मारहाण केली, खाली रस्त्यावर पाडून सुद्धा त्यांनी मारहाण केली आणि अशी धमकी देण्यात आली की तुला आम्ही जेवे ठार मारू, तुला जीव हॉस्पिटलला जाऊन तर काय करणार आहे, म्हणून त्यांनी ती मारहाण केली आणि जातीची शिवीगाळी केली। तर मी आपल्या माध्यमातून एक आवाहन करतो की अशा लोकांना कुठेतरी एक चाप बसावा आणि RBI किंवा काही ज्या संस्था आहेत त्यांची मनमानी कारोबार आहे तो इथं रायगड जिल्ह्यात तर चालला नाही पाहिजे आणि त्यांची पूर्ण जो हे आहे बॅकग्राऊंड आहे हा चेक केला पाहिजे। त्यांची दहशत कुठेतरी कमी झाली पाहिजे आपल्यावरची आणि लोकांना न्याय मिळावा यासाठी मी त्यांच्या बाबतीत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी करत आहे। आणि साहेबांनी आपल्याला तसं सांगितलेलं आहे, आपले इथले सिनियर साहेब आहेत पाटील साहेब पनवेलचे ग्रामीणचे, त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या बाबतीत आपण निश्चितच एक न्याय देऊ आणि आदिवासी समाजाला जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करू आणि यांची जी गुंडगिरी हुकुमशाही आहे ती कुठेतरी नष्ट नाबूद करू आपण असं आश्वासन दिलेलं आहे।